राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चायला या 3 इंचापायी लय मोठं कुटाणं झालेलं आहे. त्यातला एक कुटाणं तुम्हाला सांगायचं आहे. आणि ज्याचं हृदय कमजोरी बारीकी त्याने ऐकू नका प्लीज. हां, कसं असतं ती फांदी मोडायला आणि कावळा बसायला एक टाईम व्हायचा. तुम्हाला काय झालं त्याची जबाबदारी माझी नाही, असा विषय. आपल्या काय तोंडाला हाडूक बिडूक काय अजिबात नाही. विषय नाजूक आहे, नाजूक विषयावर पण आहे. आणि काय होतंय आपण आता बघू. दिल्ली गुरुग्राम फेमस जागा आहे. हां, राजेंद्र पार्क आहे आणि त्या ठिकाणचं घर नंबर 80 बाहेर पाटील लिया यशस्वी निवास. घर काय बारीक नाही, 3 मजली, पुढं गार्डन, मारणाची झाडं, कार पार्किंग, दुनियादारी. पैसे होईन का? काय होत नाही. कोणाकडे पैसा? राव राय सिंग यादव 65 वर्षाचा म्हातारा आहे. अख्खं आयुष्य देशसेवेसाठी आर्मीत होता. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्या नशिबात देशसेवा होती, देशसेवा केली, मन लावून केली. आता निवृत्त झालो आहे, पैसे बिसले मिळतात बरं का रिटायर झाल्यावर, त्यांच्या कष्टाचं फळ येते. आता हिथं आल्यानंतर रिटायरमेंटनंतर करणार काय? मग काहीतरी सामाजिक काम करायचं, सेवाच करायची आणि मरून जायचं. हेतू चांगला, माणूस चांगला, सगळं चांगलं. समाजकार्याला सुरुवात केली. पण समाजकार्य कुठल्या स्वरूपात होतं बघा. नंबर 2च गोष्टीला भर दिला त्या माणसाने. एक म्हणजे वृक्षारोपण. कुठं बी निघाला ना, ज्याचं घर आहे इथं जागा आहे ना थोडी, लावू एक झाड लाव, तो नारळ लाव, चिक्कू लाव, काही लाव. वृक्षारोपण. आणि 2 नंबरला स्त्री भ्रूण हत्या. हां, त्या बाबतीत त्या माणसाने तेवढ्या परिसरामध्ये इतकं भरीव काम केलं की सगळीकडे त्यांची ओळख झाली. त्या माणसाचं सगळीकडं गुणगान, कौतुक ओके. आता हा जो राय सिंग यादव आहे, या माणसाच्या घरची परिस्थिती काय आहे बघू. पैसा तर आहे, बिल्डिंग आहे, सगळे. बायको ती आपली हाऊसवाईफ, कष्ट करा वाखर का, डोक्याला ताण नाही लय. मॉर्निंग वॉक करायचं, इव्हिनिंग वॉक करायचं, चांगलं खायचं, नवऱ्याची सेवा करायची, गोळ्या टायमाला खायचा, विषय संपला. आनंद यादव हा त्याचा मुलगा आणि तो वकील आहे. कुठं? गुरुग्राममध्ये. त्याची बायको त्या आनंदची सुनीता यादव, 1 वर्षाची एक मुलगी आहे त्याला, नवीन लग्न झालेलं. ती बी तिने माहेराला पळून काढलेली. म्हणजे कसे पण पळून कशाला म्हणायचं, थोडं काय सारखी किचकिच त्या नवऱ्यासंग, सारखी वाद घरात. येणे महिन्याभर माहेराला राहायचं, महिन्याभर परत नांदा यायचं, महिन्याभर राहायचं. आता मस्त वकील आहे, पण काय करीन? काही तुम्हाला सांगतो, वकीलसुद्धा असे आहेत की त्या पक्षकाराचं, कोर्टाचं त्याला काय वाटत नाही. पण बायकोच्या किचकिचने त्यांचं वजनसुद्धा वाढत नाही. इतकी किचकिच की बाबा त्या माणसाला असं वाटतं की पुनर्जन्मीचं पाप ह्या बायकोच्या रूपाने माझ्या पात्रात पडलं का काय. माणसं चांगली आहेत असं आहे. डोक्याला तारच नाही, सारखं हे आण ते आण. त्या भाजी आणाय सुद्धा वकीलला पडतात पिशवी घेऊन. तुम्हाला माहिती आहे का? ती बरं तिकडे खाली बघून जाते. काय करणार आता? अशा प्रकारची ही सुनीता नवऱ्याशी बेबनाव झालं. एक मुलगी झालेली, सगळं व्यवस्थित चाललं होतं. तिचा जो सासरा आहे त्याला थोडून आतून दुःख व्हायचं, पण जाऊ द्या, त्याला वाटलं एक पोरसार झालंय, अजून एक कुत्रा मांजर झालं, लागलं प्रपंच सुईला, चालायचं, बांधायला लागतं, संसारी आमकं. म्हणजे आता जुन्या वयस्कर माणसं तेच म्हणणं असतं. 65 वर्षीय व्यक्ती होता, एक सारमी, सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना बघा आता हाय का नाही पाची पडत तो पात. पण त्या चांगल्याचं वांगलं कधी होईल तुम्ही फक्त जपून राहायचं बरं का. हां, चांगलं आहे ना, चांगलं चलून द्यायचं आणि डोकं आपलं असं क्लिअर असं राहिलं पाहिजे. काही आलं ना तुमच्याकडे, काही कोण माणूस आला मागण्याला ना, लगेच हा म्हणायचं नाही, कधी विचार करून निर्णय घ्यायचा. ह्या बाबतीत काय झालं, एक ह्याच्यावरून सिवान, उत्तर प्रदेशचा, म्हणजे ते गँगस्टर होता मोठा. त्या सिवान जिल्ह्यातून एक तिवारी नावाचा माणूस आला भाऊ. कृष्णा तिवारी नाव आहे त्याचं. प्रपंच आहे त्याला. 2 मुली, एक 7 वर्षाची, एक 3 वर्षाची. त्याची बायको आहे आणि तो कॅशियर आहे एका चांगल्या नामांकित बँकेत. आता ती बँकवाल्याला पगार लय असतो. त्याला ती बिल्डिंग दिसली, कोट्याने रुपये मिळाल्यात ह्या एक सारमेला. सगळं पहिली चूक. काय गरज होती का?
वरचा मजला भाड्याने देणे आहे, तेवढंच 5,000 येते आणि तेवढं लाईट बिल बागन, तेवढंच किराणा बागन. कुठाने कसे होत्यात बघा आता. हे म्हणला ह्याने लावली पाटी रावरायनी. तो आला, साहेब रूम पाहिजे आहे ना, बघ असं असं 6,000 भाडं आहे, अमकं तमकं. तर चाललो चालतंय म्हणलं. रूम मस्त वाटली त्याला, सिक्युरिटी होती, सगळं होतं, एक नंबर मानलं. इथं काय एक सारम्याला कोण येणार आहे वरच्या मजल्या. दिली रूम. त्याचं कुटुंब तिथं स्टेबल झालं. हा कॅशियर, कॅश मोजायची, लोकांना द्यायची, तिथं नोकरीला यायचा. आणि 2 कुटुंब एका जवळ एक असली ना, एक वर एक खाली, की काय होतं तुम्हाला सांगतो, कुठल्या ना कुठल्या चालीबोली असतीच ना, म्हणजे बोलणं चालणं असतंच ना. त्यांनी काय चांगलं केलं, अच्छा नाही लागता, मटन किया आहे, थोडा दे दो क्या, ट्राय करेंगे क्या आप. होतच ना ते. त्याला काय तवा दिलं घेतलं तरच प्रेम टिकतं असं म्हणतात. बरं शेजारी बदलता येत नाही, नालायक असो चांगला असो. काही घटना घडली तर सगळ्यात आधी मदत शेजाऱ्याची होते, ध्यानात ठेवा. त्याला महत्त्व आहे. आजकाल शेजारी बी असा राहिला आहे की पिवरणीच्या अवलाद निघाल्यात आजकाल. हा मला तर नाही भाऊ चांगले भेटले, लोकांचं मला माहिती नाही, पण लय हा तू मला सांगतो, हे राहायला तिथं आला तो तिवारी, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. मेन चूक कुठून झाली तुम्हाला सांगतो. ही जी त्याचा मुलगा होता, रायरावचा जो मुलगा होता वकील आनंद यादव, याची बायको सुनीता. ह्या सुनीताचा एक जॉब पकडला तिने. नवरा आणि सासून सासरे म्हणले जॉब काय, कारण ही लय नटून जायची. यांना वाटत नटून गेल्यावर तशी ती पळून गेली तर काय करायचं बा. यांना थोडी भीती वाटायची, आपल्याला काय गरज नाही नोकरीची, नको करू नोकरी. बाई घरात टी व्ही बघायचा, वॉशिंग मशीनवर कपडे धुवायची, एक टाईमचा स्वयंपाक करायचा, एक टाईमचा सासूला करून आयतं गिळायचं, झोपायचं, डोक्याला ताण नाही. संध्याकाळी नवरा आला कोर्टातून माघारी, त्या संग कचून भांडायचं. हा असला विषय, वाद सारखे चालू. ही रावरायच्या डोक्यात थोडा फरक व्हायला लागला. तो म्हणला ह्याला मी एवढं सगळं केलं, वर्ग चांगलं, सगळं चांगलं, सोन्यासारखी पोरगी, ही अवलाद बाहेरून आणलेली अशी भेटली की ही काय मिळतं जुळतं करून घ्यायना बाबा, काय करावं गेला. असं त्याचा टेम्परेचरचा काटा थोडा 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 हाला 5-10 वर जायला लागला भाऊ. एखादी घटना घडते म्हणजे मोकारी घडत नाही. ह्याच्यावर तरी विषय काहीच नव्हता, शांत, जाऊन द्या जाऊन द्या. कसं असतं, जगाला उघडून दाखवण्यापेक्षा झाकून ठेवलेलं चांगलं. हां म्हणून ते म्हणले जाऊन द्या, नकाला इश्यू करू याचा, घ्या समजून. कधी कधी त्याला बरं वाटा असुनाला म्हणून तो ना पोराला खवळायचा, तिला टाईम देत जा, आज पिक्चरला जा, हे जा, चाललं होतं. दिवस मागं दिवस गेले, महिने मागं महिने गेले. 2.5 वर्ष, साधारण 2-2.5 वर्षाचा कालावधी झाला. म्हणजे तो ह्यो आलेला तिवारी तिथं आलेला. एक दिवस काय झालं, ह्याला एका फंक्शनला फंक्शन म्हणजे कार्यक्रमाला बोलावले रावरायला. घरी कोण नव्हतं, बायको त्याची जी म्हातारी होती ती माहेरला गेली होती. हा 12:00चा कार्यक्रम होता, त्या 1च्या कार्यक्रमाला गेला, पण त्या ठिकाणी काही कारणास्तव कार्यक्रम रद्द झाला. म्हातारी 1 वाजताच आलं भाऊ घरी. रावराय आलं की घरी बघतो आले ह्या टायमाला, म्हणजे स्वयंपाक पाणी हे ते सगळं संपल्यानंतर दोन भांडी चाललेले असतात, काहीतरी काहीच कसं वगैरे एवढे शांत शांत कसं काय. म्हणून तो वर गेला सुनाच्या रूममध्ये. सुनाच्या रूमला बंद. ते काय नॉक केला नाही त्याने, काय नाही काय नाही. मग ना काय कुठे गेली काय, वाजवला दरवाजा. वाजवल्या बरोबर 5-6 मिनटं दरवाजा उघडला नाही. मग उघडला दरवाजा. दरवाजाच्या पाठीमागं हा शेजारी त्याचा कृष्णा तिवारी उभा राहिलेला, सुनाच्या खोलीत. पोरगी तिकडे झोपलेली आणि गाऊन बिऊन व्यवस्थित, केस बीस नीट करते त्याची सून. खेळ चालला असं, दुसरं काय दावा आलं लक्षात. आता जुना माणूस आहे, ते ओळखून घेतलं. त्याने एक कानाखाली तिला मारली. ती आपली बाम ठेवणे, गप, पिताजी गलती हो गई, हमारे से गलती हो गई. लय लाकलपडी असते त्या, तुम्हाला कळायचं नाही. ही बाम ठेवणी झाली आणि त्याला निगडे येतो, त्याला डबल चढून दिली. ह्या महिन्याच्या 1 तासाला 8-10 दिवसाचा वेळ देतो, जाऊन दे गाडी, तू शेजारी नको, तुम्हाला कसाच नको. आता ते आर्मीवाले सर्किट राहतात, लय राग येतो त्यांना. हां त्याला म्हणला पटकून हालायचं, थांबायचं नाही, इथून आता माझ्याशी गाठी. चालते ती गेला.
बाबूजी हमार कोई गलती नहीं थी इसे नाही बोलाया, ती म्हणायचं माझं काय चूक नाही. असू शकतं, काय असू शकतं, पण ठोक्यात चालला होता ना. त्याला शरम मोठा पाहिजे, पण त्यांना काय शरम मोठा पाहिजे. कायदा तिच्या बाजूने आहे. कायदा म्हणतो नवरा जिवंत असताना लफडी कर, तिला काय म्हणायचं नाही. की आज कायदा आहे बाबा आपला, त्याला इलाज नाही आता काय. हा पात्रात पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं, पुढं चालायचं. हा असा विषय. ती त्याला दिला हसकून, मला पटकून रूम खाली कर निघ. म्हाताऱ्याच्या डोक्यातच वळवळ किडाच का वळवळ करायला लागला. हा तो म्हणला घरी चाला, खाली चाला. तेव्हापासून त्या माणसाचं पेपर वाचून ते एन्जॉय करायचा, ते सगळं सुटलं. पेपर नको, काय नको, काय नको. त्यांनी मनासारखं विचार त्या पोराला सांगितलं. अरे म्हणला असा असा विषय, मी रड्यान पकडलं हे ते. नाही मला ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही म्हणला. काय बरोबर म्हणलं, ठीक आहे जाऊ दे, माझं चुकलं बा, तुमचं त्यांची किरकिर होते म्हणून म्हणत असताल असं, बरं जाऊ दे. म्हातारा वॉचवरच राहायला लागलं. रात्रीच्या 12ला 1ला उठून यांनी म्हाताऱ्याने कार्यक्रम बघितला. म्हातारा माणसा झोप नसते यांना ठेवा, ती खाकारत्यात कवावी. हा म्हणला वाट लागली पार. आता काय करायचं, पोरग काय लक्षात घ्याय ना. बायकोला सांगितलं, बायको म्हणली मी तरी काय करतो. बाई गरीब होती ती, त्याची म्हातारी काय म्हणणार ती तरी. मला ह्याच्यावर तोडगा निघालाच पाहिजे माझ्याकडे, मला तोडगा काय करायचा ती. हा 1 महिना गेला, 1.5 महिना गेला, पण हा तिवारी काय ती रूम सोडून जाय ना. अजून रूम नाही मिळाली, अजून घर नाही मिळालं. थोडं थांबा आणि रट्ट्या चालू इकडं. एखाद्या भयंकर घटना घडली असेल तर किती कारण पुरुषी असतात बघा. ह्या बाईला सुनीताचं इतकं चुकलं, लय आग होती, खाज होती. ते नवरा कॉपच्यात घ्यायचा, इकडे इथं बस, ते वकील कपडे काढून ठेव, मी तर बस, आय एम नॉट सॅटिस्फाय. हे बघ बाबा, मी बायको येतो नवरा आहे, बोलतच नाही लोक. माझं काय समाधान होत नाही. तू फोरप्ले जास्त कर. हा ही एक विशिष्ट ही जागा आहे. फिंगरिंग हा प्रकार जरा नेटवर सर्च कर, मान फिंगरिंग करता 15 मिनिट. पण मला काय बाहेर आकडा टाकायला लावू नको. असं म्हणलं काय हिचं हेलिकॉप्टरवरून खाली उतरलं असतं का. पण बोलायचं नाही, गप. आता असं झाल्यावर काय होतं तुम्हाला, नाही बोलल्यावर काय होतं तुम्हाला सांगतो. त्यामुळे मी कसा ताणून जगाला सांगतो की डायलॉग पाहिजे, डायलॉग, चर्चा पाहिजे, आपापसात बोलणं पाहिजे. म्हातारं टेम्परेचरचा काटा 60, 70, 80 वर गेला. हळूहळू रागाच्या तडाख्यात त्यांनी भयंकर निर्णय घेतला. रविवारचा दिवस होता. तारीख उजळली 24 ऑगस्ट 2021ची. फार मर्डर केस खतरनाक ही. कोयता झाडांच्या फांद्या छाट्यात म्हणून त्यांनी कोयता विकत घेतला. दार लावून आणली त्याला दुपारच्या पारी. संधी योग्य होती का. त्याचा जो मुलगा आहे आनंद, राजस्थानमध्ये गेला होता मित्रांच्या बरोबर देवदर्शनाला. आपण नाही का बालाजीला जातो, कुठं पंढरपूरला जातो, आपलं ह्याला कुठल्याही देवाला जातो आपण, अक्कलकोटला जातो. तसं 12-1 वाजता हापांना निघाला म्हातारं सणा पहिल्या माजल्यावर. ती सुनीता जीवन बिवून मस्तपैकी झोपली होती बघा. तिने फक्त एक तिची चूक होती की नवऱ्याला विश्वासात न घेता, चर्चा न करता, त्या भाडेकरू आहे त्याच्याशी रंगारंग चालू केला होता. एवढी एक चूक. अनेक बाई आहेत त्याच्या समाजात, त्याच्यामध्ये शिका. झोपली होती. ह्या एका चुकीची शिक्षा काय मिळाली असं माहिती आहे का. 7 ते 8 गाव कचाकच कोयता, एखाद्या बोफल्यात कसा कोयता आणतो तसा, झाड हाणतो तसा त्याच्या डोक्यात शिरायचा. प्रचंड रक्ताची कांड्या, नामकन तमकन, खलास. तिथून ती निघालं बाहेर. पोरीला काय नाही केलं, पोरगी आपली साईडला. तिथून ती निघालं तळातळा. रविवार दिवस. दारावाशी लात मारली म्हणता, असा दाबला त्याला. तो कुटुंबच होतं त्याचं, कृष्णा तिवारी तो होता, त्याची बायको होती, 7 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाची मुलगी. तो त्याला खाली पाडला असा 4-5 जाव खापा डोक्यात. डोकं कोयत्याचं किती वाढव, 1 वर पुरेसा असतो, 4 कायला. त्याचा राग शांत कारण तिने त्याच रक्ताने तिचे त्या कोयत्याने आंघोळ घातली त्याची. आता नवऱ्याला कोणतरी मारते म्हणलं, त्या बायकोमध्ये पडली त्याची. आपने इसको मार दिया, हमको जिंदा रख के क्या करेंगे, मारो हमको भी मारो.
बोलतं का तडाख्यात. त्या डग खाल्ल्यावर त्यांनी त्या बायकोला बी 4-5 त्याच्या काय कारण नाही काय नाही आणलं, त्याला बी मऊ आणलं. त्याच्यानंतर एवढं करून थांबा. राग बघा, राग आणि भीक माग, राग कसा वाईट आहे. ती दोघाचं मुर्दा पाडल्यानंतर त्याची ती 7 वर्षाची पोरगी तिने काय केलं होतं, त्या 7 वर्षाच्या पोरीला 2-4 वार घातले तिच्या हाताव, त्या डोक्यात. तर बारीक ते जाऊन 3 वर्षाची पोरगी, त्याला तर काय, तिला काय कळणार आहे. तिला सुद्धा 1 वार हाणला, 1 हात तुटून, कवळं हाडूचं तुटून गेलं, तुटून छातीत कोयता घुसला. 1च वारा केला त्या, एवढंच मरून जाईल, गेलं निघून. हत्या झाल्या 4 अधिक त्याची सून 1, 5. तिथून तडक निघाला, चष्मा घातला, हात धुतले, कोयता घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशन. तिथलं 5 मारून आलोय म्हणला. ती आर्मीवाले, त्याला काय ते दाडीचे असतात लोक. बघा काय उद्योग. पोलिसांचं तर मुताही बंद झाली. 5 डायरेक्ट 5 मर्डर म्हटलं. मला त्यांना कळलं की उद्या अख्ख्या प्रेसमध्ये येणार, अख्ख्या सगळ्या बोबाटा होणार, वरिष्ठांचे फोन येणार, काय झालं कसं झालं. पहिला त्यांनी आरोपी ताब्यात घेतला, आरोपीला बेड्या टाकल्या, गाडीत घातला, चला म्हणले कुठं मारल्यात. येऊन परिस्थिती बघितली तर सगळं डेड होत्या, फक्त 1 जण जिवंत होता. त्यात ती 3 वर्षाची मुलगी आहे ना, ती जिवंत होती आणि आजक्या देत होती. 1 हात कट झाला होता तिचा. ती पोरगी पाहिलं तिने हॉस्पिटलमधली, तीच पोरगी जगली. 5 ऐवजी 4 मर्डर झाले. 4 मर्डरच्या गुन्ह्याखाली या माणसाला पोलिसांनी अटक केली आणि कोर्टापुढे उभं केलं. आता मला सांगा, हा ज्यावेळेस कोर्टात नंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हा राव राय सिंग यादव रडायला लागला. पश्चाताप झाला, त्याला रडायला लागला. बघा, आधी नाही झाला, नंतर झाला. आणि त्याचं स्टेटमेंट काय होतं माहिती आहे का, मला पश्चाताप झालाय म्हणला, मला लय वाईट वाटतंय. म्हणले कार वाईट वाटतंय तुला? त्या पोरीला नव्हतं मारायला पाहिजे, त्या बाईला नव्हतं मारायला पाहिजे, माझी सुनून याला मारायला पाहिजे होतं. ते आलं बघा ते डोकं, म्हणजे मारायला पाहिजेच होतं असा विषय. यांना मला हे बाकीच्याला मारणं होतं पाहिजे, पण ते माझ्याकडून होऊन गेलं. त्याला पश्चातापला रडत होता का, त्याला काही इलाज नसतो. रडला काय मेला काय, ते जाणार त्याच्यात त्या व्यवस्थित कार्यक्रम लागणार त्याचा 14-15 वर्ष, किंवा मोठाही लागू शकतो कार्यक्रम. हा, फाशी बिशी नाही व्हायची असं मला वाटतं, कारण फाशी रिअरेस्ट ऑफ द रिअर केसमध्ये लागते, कुठे बी नाही लागत. अशा प्रकारे हे भयंकर अशा प्रकारचं घटनाकांड घडलं. आणि माझं तुम्हाला हात जोडून फक्त एकच विनंती बुवा, आजच्या टुरून तेवढं, जे लग्न झालेलं नाही त्यांनी डोक्यात घ्यायचं, आणि ज्यांचं लग्न झाले ना, डायलॉग चर्चा पाहिजे. बायको अडाणी असं म्हणा नका, भैया तुम्ही तर लई नालायकवाने बोलता असं का म्हणा ना, ठीक आहे, पण बाई तू बोल. एकमेकास विश्वास आहे, एकमेकाच्या अख्खं आयुष्य आपण एकमेकासोबत जगायचे ना, सगळ्या गोष्टी तसा या शरीर संबंधात सुद्धा एकमेकाची चर्चा असली पाहिजे. एवढं घेतलं ना, चायला दुधात साखर पडली राजा हो. प्रपंच तुमचं सुखी झालं, आणि काय वाकडं तिकडं व्हायचं नाही हो. सध्या लय काळ वाईट चाललाय असा विषय. रामकृष्ण हरी माऊली.